मी आमचे 2-3 प्रतिनिधी घेऊन परवा महामार्गावर जाऊन देखरेख पाहिली। तिथं जाऊन आम्हाला जे चित्र आढळलं ते अतिशय भीषण होतं। म्हणजे सेवा रस्ते जे आहेत त्या सेवा रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तळी साचलेली आहेत। एवढे खड्डे आहेत, ते खड्डे म्हणता येणार नाही, तळी झालेली आहेत। काम बांधकाम विभागानं महामार्ग विकास प्राधिकरण जे आहे त्यांनी हातात घ्यावं लगेच अशी आमची इच्छा आहे, महाराष्ट्र विकास प्राधिकरण। आणि मुळात अजून दुसरा मुद्दा आज आम्ही जे कलेक्टरना आज निवेदन दिलं ते म्हणजे आपले टोल जे आहेत, टोल नाक्यांचे जे दर जे आहेत ते भरमसाठ लूट गेले अनेक वर्ष सुरू आहे महामार्गावर। आणि सातारा पुणे रस्त्यावर 2-2 टोल नाके आहेत, पण एका टोल नाका पुरेसा आहे। म्हणजे 150 किलोमीटरसाठी एकच टोल नाका असावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। तर त्याच्यामुळं टोल दर जो आहे तो 10 रुपयेच करावा 4 चाकी वाहनांसाठी, बस आणि ट्रक यांच्यासाठी 20 रुपये आणि 30 रुपये ह्या अवजड वाहनांसाठी म्हणजे 16 चाकीची वाहने एवढा टोल दर माफक दर योग्य आहे। 15 वर्षांसाठी जर गाड्यांकडून जर टॅक्स गोळा केला जातो पथकर एक रकमी 15 वर्षांचा, तर खरं म्हणजे टोलची गरज नाही आहे। तरी देखील राष्ट्रहितासाठी लोक तुम्हाला वाहनधारक 10 रुपये नक्की द्यायला तयार होतील। तर 10 रुपये मागणी आमची प्रकर्षानं आज आम्ही करतोय आणि ते निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलं आहे। आणि रस्त्यांवरचे खड्डे लवकरात लवकर बुजवले जावेत, महामार्ग देखील कायमस्वरूपी गुळगुळीत बनवावेत आणि त्याची देखभाल दर महिन्याला प्रत्येक त्या संस्थेकडून केली जावी, MSRDC कडून, ही आमची इच्छा आहे। आणि वेळच्या वेळी खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखकर कसा होईल हे शासनानं पाहावं एवढी आमची मागणी आहे। धन्यवाद।